इयत्ता 9वीच्या वर्गात शिकत असलेल्या एका अल्पवयीन आदिवासी मुलीनं चक्क बाळाला जन्म दिल्यानं एकच खळबळ उडाली आहे। नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील मोहनदरी येथील आदिवासी निवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीनं बाळाला जन्म दिल्याची घटना नुकतीच समोर आली आहे। नात्यातीलच एका अल्पवयीन मुलाकडून हे काळं कृत्य केल्यानं इयत्ता 9वी शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवरती बाळाला जन्म देण्याची वेळ आली आहे। या संबंधित प्रकरणामध्ये पोलिसांकडून तपास सुरू असून या प्रकरणी संशयित अल्पवयीन मुलाला बाल सुधार गृहामध्ये पाठवण्यात आलंय। सध्या राज्यासह देशातील अल्पवयीन मुलींवरती अन्याय अत्याचाराचे प्रकार हे दिवसेंदिवस वाढतच चाललेत। त्यात ही बातमी समोर आल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात आणि आदिवासी आश्रम शाळेतील अल्पवयीन मुलींची सुरक्षा ही पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे। या संबंधित घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। इयत्ता 9वी मध्ये शिकणारी मुलगी 9 महिने गर्भवती असताना शिक्षकांच्या ही गोष्ट निदर्शनास आली कशी नाही, जन्मदात्या आईवडिलांपासून ही बाब लपून कशी राहिली, एवढंच नाही तर प्रत्येक महिन्याला या मुलींचं चेकअप असतं, तपासणी असते, याच्यात ही गोष्ट कशी उघडकीस आली नाही किंवा जाणीवपूर्वक ही गोष्ट दाबून ठेवण्यात आली का? स्वतः मुलीनं सुद्धा घडलेला हा सगळा प्रकार आपल्या आई वडिलांना किंवा शिक्षकांना का सांगितला नाही? चौकशी अंती या सगळ्या गोष्टी समोर येतील, पण अल्पवयीन मुलींचे हे अशा पद्धतीने शोषण होणं हे खरंच महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे। मुलींच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा महाराष्ट्र शासनानं आणखी एक पाऊल पुढे टाकणं हे अतिशय महत्त्वाचं आहे।